नमस्कार. आज शिकणार आहोत आपण खूप शुभ कलरफुल शिवलिंग. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. 5 ते 1 डॉटची ही शिवलिंग सोप्यात सोपी पद्धतीची आहे. हे बघा, 5 डॉट नंतर आपल्याला 3 डॉट पाडून घ्यायचे आहेत. नंतर बघा 1 डॉट पाडायचा आहे 3 डॉटच्या खाली. अशा पद्धतीने खूपच सोप्या पद्धतीने आपण सेम त्या पद्धतीने वरतीही डॉट 3 पाडून घेणार आहोत. नंतर वरती 1 डॉट पाडून घेणार आहोत. खूपच सोपी पद्धत आहे. 3 डॉटला आपल्याला रेष मारायची आहे. वरच्या 3 डॉटला आपल्याला रेष मारून घ्यायची अशा पद्धतीने. खालीही आपल्याला 3 डॉटला रेष मारून घ्यायची आहे. इथून असं क्रॉसमध्ये, इथून क्रॉसमध्ये अशा पद्धतीने आपल्याला वरून खाली, हे बघा, वरून खाली सेम त्या पद्धतीने इथूनही आपल्याला त्याच पद्धतीने डिझाईन काढायची आहे. खूपच सोपी आणि सुंदर कलरफुल आहे. मधूनही आपण रेष ओढून घेणार आहोत. वरती आपल्याला सरळ अशा 2 रेषा मारून घ्यायच्या आहेत आणि वरून आपल्याला गोल आकार असा द्यायचा आहे राऊंडमध्ये. आणि आपण हे बघा, काळा कलर त्याच्यामध्ये आपण भरून घेणार आहोत. खूपच सोपी पद्धत आहे. सगळ्यांना येईल अशी मी रांगोळी आणते. पूर्ण व्हिडिओ बघत जा. सोप्यात सोपी पद्धत आहे. ज्याला अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी मी खास व्हिडिओ आणते. आपल्याला अशा पद्धतीने कडेने कलर भरून घ्यायचा आहे. कलर कसा भरायचा तेही मी सांगितलं आहे. पहिले आपल्याला कडेने कलर भरून मध्ये कलर टाकत जायचं. अशा पद्धतीने इझिली कोणालाही येईल अशी सोपी रांगोळी आहे आणि कलरफुल आपली रांगोळी होणार आहे. म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा. इथंही आपल्याला काळा कलर असा टाकून घ्यायचा आहे. पहिले आपल्याला कोपऱ्याला टाकून घ्यायचा आहे कलर. बघा अशा पद्धतीने. नंतर आपल्याला मध्ये टाकायचा आहे कलर. व्यवस्थित आपल्याला कोपऱ्याला टाकून नंतर आपल्याला मध्ये कलर भरून घ्यायचा आहे. इंस्टाग्रामवर बी माझी आयडी आहे जेएल रंगोली, नक्की ट्राय करा. आणि खूपच सोप्या पद्धतीचे मी व्हिडिओ आणत असते. बेसिक पद्धतीने. ज्याला अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ असतात माझे. आपण 4 ते 1 डॉट पाडून घेतलेला आहे. तुम्ही बघितलं तशा पद्धतीने आपल्याला पाडून अशा रेषा ओढून असा आपल्याला काळा कलर असा भरून घ्यायचा आहे. खूपच शुभ रांगोळी आहे. नक्की काढा तुम्हीही. तुम्हालाही नक्कीच येईल. मध्ये अशा पद्धतीने आपल्याला कलर भरून घ्यायचा आहे. इथं आपल्याला 3 रेषा मारून घ्यायच्या आहे. थोडं आपल्याला गोल गोल करून घ्यायचं आहे रेषांना भिडवून. मध्ये आपल्याला पानासारखा असा आकार काढून घ्यायचा आहे. खूप शुभ रांगोळी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. मध्ये आपल्याला लाल कलर असा भरून घ्यायचा आहे. थोडासा आपण त्याच्यात पिवळा कलरही टाकूया. तुम्ही हळद कुंकूही टाकू शकता. शुभ दिवशी नक्की काढा ही रांगोळी. आणि चुटकीने बघा, हिरवा असा पोपटी कलर मी चुटकीने डॉट टाकून घेणार आहे रेषाच्या मधल्या रेषाच्या आजूबाजू. थोडा मी लाल कलर टाकून घेतला आहे मध्ये चुटकीने. आणि अशा पद्धतीने आपल्याला बेलाचं असं पानाचा आकार काढायचा आहे. 3 पानं काढायचे आपल्याला वरती. त्याच्यातही आपण हिरवा असा कलर टाकून घेणार आहोत.
पानाचा कलर. इथंही आपल्याला मुठीने एक एक डॉट पाडून घ्यायचा आहे. मी एका बोटाने फूल तयार करते, बघू शकता तुम्ही. खूपच इझिली एका बोटाने आपण फूल तयार करू शकतो. हे बघा, आजूबाजू मधी अशा बोटाने रांगोळी ओढायची आहे. फूल तयार होतं. हे बघा, थोडंसं गोल करायचं आपल्याला व्यवस्थित. आणि इकडं वरती खाली या बाजूला मधल्या बाजूलाही आपल्याला. आणि नंतर हे बघा, आपल्याला लाल कलर टाकून घ्यायचे आहे मुठीने. हाही व्हिडिओ आहे मुठीने कसं डॉट इझिली आपण टाकू शकतो. त्यालाही गोल करूया म्हणजे दुसरा कलर आपल्याला टाकता येईल. त्याच्यामध्ये आपल्याला दुसरा कलर टाकून घ्यायचा आहे. थोडंसं अजून आपल्याला एक कलर टाकायचा आहे त्याच्यामध्ये, बोटाने थोडं गोल करून. मी लाल कलर टाकून घेणार आहे. म्हणजे सुंदर असं आपलं फूल तयार झालं. खाली आपल्याला थोड्या थोड्या रेषा ओढून घ्यायच्या आहे सरळ. म्हणजे 2 आपल्याला दिवे असे काढायचे, दिव्यांचा आकार. इथेही आपण सेम त्या पद्धतीने दिवा काढणार आहोत. त्याच्यामध्ये आपण लाल कलर टाकूया मुठीने. नंतर आपल्याला खाली हिरवा कलर टाकून घ्यायचा आहे. बोटाने थोडंसं आपल्याला अशा गोलाकारात करून घ्यायचं आहे. व्यवस्थित. खालीही कलर भरून घेणार आहोत आपण. त्याच्यातही मी थोडा जांभळा कलर टाकून घेणार आहे, जे बोटाने गोल केलं. आणि याच्यामध्ये आपलं बघा असा पिवळा किंवा तुमचा आवडता कलर भरू शकता. मध्ये आपल्याला दिवाचा आकार असा चुटकीने लांब लांब डॉट पाडून घ्यायचे आहेत, बघू शकता तुम्ही. इथंही सेम त्या पद्धतीने काढून घेणार आहोत. खूपच सोपी पद्धती, नक्की ट्राय करा. नक्की शुभ दिवशी तुम्ही नक्की काढा ही रांगोळी शिवलिंगाची. इथंही थोडा मी लाल कलर टाकून घेणार आहे. नंतर मी थोडा पिवळा कलरही टाकणार आहे त्याच्यावर, अशा पद्धतीने. इथं आपल्याला गोल करून घ्यायचं आहे. इथून आपल्याला फुलाचा असा आकार काढायचा आहे बघा. दोघं साईडने सेम यायला पाहिजे म्हणून आधी दोघं साईडला काढा, म्हणजे चुकत नाही. असे फ्लावर आपल्याला तयार करून घ्यायचे. इथूनही आपल्याला पानाचा आकार काढून घ्यायचा आहे.
दोघं साईडला सेम आपला पानाचा आकार काढून घ्यायचा आहे. इथं आपल्याला हाफ कलर असा मी जांभळा कलर भरून घेणार आहे. फक्त आपल्याला हाफ कलर भरायचा आहे. पूर्ण व्हिडिओ बघत जा. यूजफुल व्हिडिओ असतात माझे. बेसिक पद्धतीने मी सांगते. भरपूर माझे शिकवण्याचे व्हिडिओ या चॅनलवर नक्की ट्राय करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे मी नवीन नवीन शिकवण्याचे भरपूर व्हिडिओ आणणार आहे, सोप्यात सोपी पद्धतीचे. मध्येही थोडा आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे. इथं आपल्याला लाल कलर टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. जो हाफ कलर आहे त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित असा कलर टाकून घ्यायचा आहे. मी कलर कॉम्बिनेशन ही दाखवलं आहे, विरुद्ध कलर कसे भरायचे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी दाखवते की कलर कॉम्बिनेशन आणि विरुद्ध कलर कसे भरायचे. मध्येही आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने विरुद्ध कलरच्या. मी हिरवा कलर टाकून घेणार आहे. इथंही आपल्याला पानामध्ये हिरवा कलर टाकून घ्यायचा आहे. आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. कमेंट करायला विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी खूप शिकवण्याचे सोप्यात सोपी पद्धतीचे व्हिडिओ आणणार आहे. नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा. थोडा मी त्याच्यामध्ये ना पिवळा कलर टाकून घेणार आहे, बघू शकता तुम्ही, हलका. ज्यांनी माझ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. हे बघा, इथंही आपल्याला कलर भरून घ्यायचा आहे. नक्कीच तुम्हीही ट्राय करा, नक्की येईल तुम्हालाही. याच्यातही आपल्याला थोडा थोडा लाल कलर टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने लांबवर. नक्कीच ट्राय करा. थँक्यू आणि धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.